तर सागर सम्राट नाव या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय की या ठिकाणी आपण प्रथमतः फलंदाजी सॉरी क्षेत्ररक्षण करू, जिथे संघाचा 12 प्रतिनिधी। तर या ठिकाणी एक आयकॉन व्यावसायिक खेळाडू हरीश गावड हा देखील खेळाडू आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने आपण दीपकजी पाहिले ना, दोन्ही संघ व्यावसायिक आहेत, व्यावसायिक खेळाडूंचा भरणा दोन्ही संघामध्ये आहे। हरीश गावड आपण पाहिलं जिथे संघाकडे आहे, एका बाजूला आपण पाहिलं आदर्श सरलेकर असणार आहे, स्वराज देवले, किशोर पाटील, तुषार, आकाश आणि बरेच सारी अशी या व्यावसायिक खेळाडूंची मांदियाळी या दोन्ही संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे। हॅलो, आपण पाहतोय सर, तुम्हाला पुन्हा रोखतोय मी सर। दरवेळी तुम्हाला ज्यावेळी उल्लेख करता तेव्हा मला लगेच आठवतं आणि तुम्हाला मी रोखतो। आपण पाहायला गेलं तर एसटी रक्षकाचं काम जो पाहतोय ना, तो किशोर पाटील। आपण पाहतोय राधा माधव संघामध्ये जी पहिल्यांदा मी पाहिला असताना छोटासा खेळाडू होता आणि त्यांनी सुरुवात केली होती। ज्यावेळी त्याला सगळे खेळाडू मोठे मोठे असताना हा छोटासा खेळाडू राधा माधव संघामध्ये खेळायचा आणि मात्र विकेट किपरचा आज देखील पाहतोय एक विकेट किपर म्हणून त्याची नेमणूक आहे असा हा किशोर पाटील। नक्कीच आज किशोर पाटील बाजी जवळजवळ सुरुवात सोबतची असेल, मात्र आज किशोर अजूनही मैदानावरती आहे आणि माझ्या हातामध्ये माईक आहे। जिथे संघाचा धावे संघाचा 12 प्रतिनिधी। तर गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज स्वराज देवले। खऱ्या अर्थाने आजच ऑक्शन चालू आहे पीएनपी चषकाचा आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक बोली लागले 12,600 पॉइंट्स या ठिकाणी बोली लागलेला खेळाडू गोलंदाजी मार्कवर स्वराज देवले। डावखुरा गोलंदाज सज्ज झालाय। पहिला चेंडू हरीश गावड ये आहे। क्रिकेटचा खेळ आहेच भारी, परंतु अशा खेळाडू वृत्तीमुळे आणखीनच भारी वाटतो। काय झालं दीपकजी? खरोखर सर तुम्ही सांगितलं ज्याला बोली लागली 12,600 ची, का मला बोली लागले हे नक्कीच दाखवून देण्याचं काम आज स्वराज करत आहे। मित्रांनो, आपण पाहतो स्वराजकडे सरांनी बोललं काय आणि त्याचं विकेट मध्ये परिवर्तन घडलं काय। आपण पाहिलं तर एक मोहरा टिपलाय, जणू काही एक आधार स्तंभ होता तो मात्र जिथे संघाचा, इथे जिथे संघाचा पहिल्या चेंडूवर मोठा धक्का दिल्यानंतर मात्र सर खरोखर संघ अगदी थोडासा नाराज परिस्थितीमध्ये आहे। खऱ्या अर्थाने हरीश गावण खऱ्या अर्थाने पेन तालुक्यातील प्रमुख खेळाडू आहे आणि ती विकेट नावे संघासाठी खूप महत्वाची होते। म्हणजे सरसेनापतीला माघारी परतावलाय। संकटात थोडं का होईना या ठिकाणी जिथे संघ आलेला पाहायला मिळतोय, परंतु संकटातून बाहेर कसं यायचं, दर्यावरती अधिराज्य तो देखील गाजवतं जिथे संघ आणि दर्यावरती अधिराज्य गाजवणार सागर सम्राट संघ। दोन्ही दर्याच्या अगदी किनारी असलेले हे गाव आहेत। नक्कीच सर, खरोखर सागर सम्राट नावे म्हटलं गेलं तर त्याला नावा देखील उपमा तशी दिलेली आहे। सागर म्हटलं की सागरावर सम्राट आणि सम्राटचा अधिराज्य गाजवणारे हे दोन्ही मात्र गाव नक्कीच आहेत आणि खरोखर त्याच साईडला जिथे संघ देखील तेवढाच मातब्बर संघ आहे। तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय या ठिकाणी अक्षरशः, मात्र या ठिकाणी काय केलंय, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय। या ठिकाणी हीच तर खऱ्या अर्थाने व्यावसायिक खेळाडूची ओळख असते आणि या ठिकाणी एक भिंत उभी होऊन या ठिकाणी संघाची भिंत म्हणून या ठिकाणी उभं राहावं लागणार आहे। तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज निलेश या फलंदाज झाला। इथे अतिथी गणामध्ये लाभलेले आम्हाला कृष्णाजी भावकर साहेब यांचा येतोचे सन्मान होतोय। याने देखील इथं प्रवीणजी ताडकरजी पाहिलं गेलं तर सर्वांना अगदी हेरतायत, कारण की कोण अगदी त्यांना अतिथी गणामध्ये आणायचं काम नक्कीच करतायत सर। निर्धाव चेंडूची सांगता झाले। आपण पाहतोय फलंदाजीसाठी सज्ज झालेला रोहित मात्रे कर्णधार आहे संघाचा। धावसंख्या धावपाळखावरती आहे फक्त आणि फक्त एक महत्वाचा मात्र गडी गारज झालाय। परंतु क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने सर्वच महत्वाचे असतात। संधी मिळवतो तो खऱ्या अर्थाने सोनं करणार का, आणि या ठिकाणी मोठा फटका आलाय कावगण क्षेत्रामध्ये। सरसेनापती कर्णधाराच्या बॅटमधून एक अफलातून फटका आलाय, षटकार डीजे। मधुर डीजे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी दीपकजी आपण पाहिलं ना, तर माझ्यावरती कोणताही दबाव नसणार आहे। हरीश गावड खऱ्या अर्थाने आपला प्रमुख खेळाडू माघारी परतला चालेल, मात्र माझ्यावर जिम्मेदारी आली, मला संघाला सावरायचं आहे। त्याच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय। धावसंख्या आपण पाहिली धावबाळकावरती 7 धावा। आणखीन एक मोठा फटका, ऑन राईटचा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार डीजे।
चेंडू पहिले 3 चेंडू कोणाचे होते? स्वराजचे होते. मात्र आता 3 चेंडू कोणाचे राहिले? तर मात्र रोहित मात्रेचे राहिलेले सर आहेत. खरोखर तुम्ही सांगितलं रमेश गावण जरी बाद झाला असला तरी माझ्या खांद्यावर मध्ये पूर्णपणे मदार आहे संघाची आणि संघाची मदार घेऊन पूर्णपणे एक षटकार आणि चौकाराच्या जोरावर धावसंख्या उभारतोय सर. नक्कीच काहीतरी वेगळं चित्र घडतोय. 10 धावा सॉरी 11 धावा धावपळकावरती. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिलं षटक संपलंय. ज्या षटकामध्ये आपण सर्व प्रेक्षक पहा अतिशय शांतपणे हा सामना पाहतायत. जरी टाचणी पडली ना तरी आवाज येईल. म्हणजे जेवढा महत्वाचा हा सामना आहे आणि ज्या प्रेक्षकाला पाहिजे ना तसा ताकदीचा हा सामना या सीएम चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं संपलं. स्वराज देवलेने कमबॅक पहिल्या 3 चेंडूवरती पाहिलं. मात्र 3 चेंडू राहिलं पाहिले ना जे तिचे संघाचे राहिले. संघाची एकूण धावसंख्या जर पाहायला मिळेल, एक फलंदाज बाद झालाय. 12 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता मात्र कोणता येणार आहे? खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचं षटक संपलं. जे निर्बंध होते क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मिळणार आहे. परंतु अजून एक डावखुरा गोलंदाज आणि खऱ्या अर्थाने मी सातत्याने म्हणत असतो जो सागर सम्राट नावे संघ आहे ना त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने डावखुऱ्या गोलंदाजाचा तोफखाना आहे. एखाद्या संघामध्ये डावखुरा फलंदाज सापडत नाही, गोलंदाज देखील सापडत नाही. मात्र नावा संघ जो असा आहे ना त्यांच्याकडे जेवढे डावखुरे तुम्ही खेळाडू शोधाल ना तेवढे तुमचा पाण भरून जाईल. असे मात्र डावखुऱ्या खेळाडूंचा भरणा मात्र या सागर सम्राट संघाचा आणि या गावामध्ये सातत्याने पाहायला मिळत असतो. खरोखर ज्या वेळी आपण पाहायला गेलं की भारताला देखील डावखुरे फलंदाज मिळत नव्हते, डावखुरे गोलंदाज मिळत नव्हते. ज्यावेळी पाहायला गेलं तर आपल्याला झहीर खानची नक्कीच आठवण करून देतो. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन खेळणं अवजड होतं. प्रत्येक राईट हँड बॅट्समन मिळायचं परंतु लेफ्ट हँड बॅट्समन मिळत नव्हतं. परंतु आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समनचा भरणा जास्त आहे. पुन्हा एकदा सर विकास तावडे गोलंदाजी एक या ठिकाणी सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू रोहित ज्याच्या बॅट मधून एक चौकार आणि षटकार आलाय. या दोन बॅटर मध्ये या दोन खेळाडूंमध्ये नक्कीच दोन युद्ध देखील पाहायला मिळेल. कारण एका बाजूला आपण पाहतोय जो कर्णधार आहे संघाला सावरतोय आणि मात्र ज्या 12 धावा झाल्या त्या धावा कशा आपल्याकडे रोखता येईल हा रोखण्याचा प्रयत्न विकास तावडेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. विकास तावडे पुन्हा या ठिकाणी सज्ज झालाय. आणखीन एक चांगल्या दर्जाचा फटका मिड ऑन क्षेत्रामध्ये थोडस फंबल झालंय. मात्र 2 धावा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. संघाची धावसंख्या आपण पाहिली ना या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव आला विकास तावडेचा. मात्र दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धावपळकावरती आहेत. या ठिकाणी मात्र एक समंजक पूर्वक या ठिकाणी खेळ पाहायला मिळते या खेळाडूंच्या माध्यमातून. आपण पाहिलं रोहित आणि निलेशच्या माध्यमातून शॉट एक्स्ट्रा रिझन मध्ये मारला चेंडू आदर्श सरलेकर त्या ठिकाणी तैनात आहे. धाव मात्र पाहिलेलं एक धावसंख्येवरती समाधान मानलं गेलं. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 15 धावा धावपळकावरती 3 चेंडूवरती आतापर्यंत पाहिले विकास तावडेने थोडस या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील केलाय. मात्र या ठिकाणी निलेश या चेंडूवरती जे 3 चेंडू आहेत या 3 चेंडूवरती काय करिश्मा करणार आहे कारण त्यासाठी या ठिकाणी या फलंदाजाला प्रोव्हाइड केलंय. मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाले. चांगला या ठिकाणी कमबॅक करतोय गोलंदाज विकास तावडे. मात्र जिथे संघ देखील या संकटातून कसं बाहेर यायचं ना याचं पूर्णशी माहिती मात्र या संघाला आहे. कारण खेळपट्टीवरती आपण पाहिलं नॉन स्ट्राईकला कर्णधार रोहित मात्रे तैनात आहे. मोठा फटका या ठिकाणी जागा बनवली कव्हर क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार डीजे फलकावरती 21 धावा आहे. एक फलंदाज माघारी परतलाय. म्हणजे जो सरासरी पाहिजे ना दीपकजी ती सरासरी नक्कीच या षटकामध्ये देखील पाहायला मिळतोय. म्हणजे
10च्या सरासरीने धावा जमवण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, एक सबमरीन डिलिव्हरी. अगदी या ठिकाणी चेंडू पडला ना, टप्पा पडला तर एसटीचा वेध घेणारा चेंडू पाहिला. समांतर रेषेमध्ये चेंडू गेल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता देखील झाले. फलंदाजाने प्रयत्न केलेले रडारमध्ये चेंडू घेण्याचा, मात्र चेंडू आपण पाहिला ना, फलंदाजाला थोडस चकवा देऊन सरळ एसटीरक्षक किशोर पाटीलच्या हाती चेंडू गेला. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा धावपळकडे पाहिला, एक फलंदाज माघारी परतलाय. 21 धावा धावपळकर 10.5च्या सरासरीने. आता मात्र धावा आहेत, त्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. तर एक चांगला सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज झालाय फिरकीचा जादूगार आदर्श सरलेकर. याला देखील पीएनपी चषकामध्ये 6500 ची बोली लागले. ज्या खेळाडूला हे देखील आपण पाहिलं कमी वयाचा खेळाडू आहे, मात्र त्याने आज व्यावसायिक खेळाडू होण्याचा मान नक्कीच मिळवलाय. रायगड लीग मध्ये देखील सातत्याने खेळताना या खेळाडूला पाहिलंय आपण. गोलंदाजी मार्कवर आणखीन एक डावखुरा गोलंदाज आदर्श सरलेकर या ठिकाणी सज्ज झालाय. आपण पाहतोय कर्णधार अजूनही खेळपट्टीवरती आहे रोहित मात्रे. त्याच्या बॅटमध्ये चौकार षटकार देखील पाहायला मिळालाय. खोलवर टाप्याचा चेंडू या ठिकाणी टप्पा पडला तर चेंडू सरळ आपण पाहिलं ऑफस्टंपला बाहेर निघाला. इस्ट्रेक्शनने काम मात्र चोख बजावलंय आणि खऱ्या अर्थाने नावे संघाचा एक मुख्य खेळाडू आपण जो पाहतो ना एसटीच्या पाठीमागे किशोर पाटील तैनात आहे. आदरचा पुढील चेंडू मोठा पाटका या ठिकाणी गुटना टेक तमाशा देख चेंडूला पुन्हा पाठवलाय कावकोण क्षेत्रामध्ये 6 धाव्यांसाठी षटकार डीजे. त्या अर्थाने पहिला चेंडू आपण पाहिला निर्धाव आला, मात्र या ठिकाणी आक्रमक रूप धारण केलं. ज्याप्रमाणे बिजली चमकते ना तसा मात्र फटका लागावलाय. चेंडू सीमारेषे बाहेर गेला, षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फुल टॉस मध्ये चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा जाओ और फिर से बॉल लेके आओ असं मात्र समीकरण पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार डीजे. या ठिकाणी काय समीकरण पहा मित्रांनो, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले. एसटी रक्षक आपण पाहिला गल्लीमध्ये तुषार चौलकर आहे. आणखीन एक मोठा फटका फसलाय आणि फलंदाज देखील फसलाय. आकाश तांडेलने कोणतीही चुकी केली नाही, कारण त्याला माहिती होतं हा झेल किती महत्वाचा आहे. डीजे चेंडू मध्ये 26 धावांचं योगदान या ठिकाणी कर्णधार रोहित पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ज्याच्या बॅट मधून 3 मोठे फटके षटकार पाहिले आणि 1 चौकार आला. संघाची एकूण धावसंख्या जर आपण धावपळकावरती पाहिली ना 33 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक 3 मार्गास्ते आहे. या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. पहिल्या चेंडू निर्धाव आला, मात्र 2 चेंडूवरती तब्बल 12 धावा कुठून काढल्या फलंदाज रोहितने. मात्र तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी झेलबाद करण्यामध्ये यशस्वी देखील झाला. हेच तर खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. कधी खुशी कधी गम. म्हणजे आपण एका संघाकडे कधी खुशी पाहतो तर दुसऱ्या संघाकडे आपण नक्कीच दुःख पाहत असतो. या ठिकाणी तसंच हे चित्र या मैदानावरती सीएम चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आज माझ्या सभेत जमलेत या ठिकाणी समालोचक म्हणून आदर्शचा पुढील चेंडू या ठिकाणी काय केलं पहा गोलंदाजाने. टप्पा आपण पडल्यानंतर चेंडू थोडस स्लो झालं, गती परिवर्तन देखील पाहायला मिळालं. आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर चेंडूचा टप्पा ऑफस्टंपच्या बाहेर निघाला. चेष्टेकरने मात्र त्याचा खांब चोख बजावलंय. पुन्हा एकदा आदर्श या ठिकाणी ओहो अफलातून फटका स्क्वेअर क्षेत्रामध्ये डीप 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 क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार षटकार.
धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपला. 39 धावा धावफलकावरती. धावा येत नव्हत्या. दुसऱ्या षटकामध्ये दबण्याचा प्रयत्न पाहिला, मात्र या ठिकाणी गोलंदाज कोण आहे मला महत्वाचं नाही, माझ्या संघाला धावा कशा जमा करता येते ना हे महत्वाचं आहे. आणि जिते संघाच्या या खेळाडूने मात्र एक चांगली कामगिरी केली. ज्याप्रमाणे वादळ कसं येतो ना तसं वादळ आधी शांतता पाहायला मिळाली. वादळ येण्यापूर्वी एक शांतता असते, तशी शांतता पाहिली. मात्र वादळ जो आला ना आणि खऱ्या अर्थाने संघाला एक धावांची मोठी उभारणी देण्यामध्ये यशस्वी देखील झाले ते फलंदाज. 39 धावा धावपळ करत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवर डेथ वॉज स्पेशलिस्ट या ठिकाणी पाचाराने केलंय. गोलंदाजी मार्कवर ऋतुज सालवे आला या ठिकाणी. मात्र ज्याच्या बॅट मधून आलेला षटकार देखील आहे जो फलंदाजीसाठी या ठिकाणी सज्ज झालाय. सॉरी, निलेश लीलाधरच्या बॅट मधून एक षटकार आला होता. निलेश आहे या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये. या ठिकाणी कॅप सिलेक्शन इज परफेक्ट. चेंडू मात्र सीमा पार. चौकार डीजे. शक्तीने आणि युक्तीने जिंकता येतो. आता या ठिकाणी पाहिलं खाली क्षेत्र आहे म्हणजे गॅप सिलेक्शन खूप महत्वाचे. चौकार षटकांना जेवढं महत्व आहे ना तेवढा तुम्ही गॅप सिलेक्शन म्हणजे सिंगल डबलला देखील महत्व आहे. या ठिकाणी पाहिलं खाली क्षेत्र होतं, चौकार आलाय. धावसंख्या 43. खोदून काढलाय खोलवर टप्प्याचा चेंडू. शॉट एक्स्ट्रा रिझन मध्ये विकास तावडे आहे त्या ठिकाणी. धाव मात्र मिळणार 44 धावा धावफलकावरती. सातत्याने मी बऱ्याच वेळा पाहिलं या गोलंदाजाला उदहरणमुख गोलंदाज आहे, मात्र त्याला डेथवर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजी देण्यात येते. आणि खऱ्या अर्थाने आपण जर डेथवर स्पेशल म्हटलं ना तो खूप महत्वाचा गोलंदाज असतो, कारण त्याच्यावरती मोठमोठे फटके येत असतात. या ठिकाणी काय घडले पहा. पॉइंट क्षेत्रामध्ये झेल हवेमध्ये आणि मात्र फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. डीजे इलू मात्र बाद झालाय. आता मात्र फलंदाज झालाय 5व्या क्रमांकाचा मयूर. या ठिकाणी आपण पहिला चेंडू चौकार आला, त्याच्यानंतर सिंगल आली. आता मात्र फलंदाज बाद झालाय. मात्र या ठिकाणी आपल्यावरती जी जिम्मेदारी सोपवली ना ती जिम्मेदारी कशा पद्धतीने पार पाडायची ना हे मात्र गोलंदाजाने ठरवलंय. मात्र तेवढा जिथे संघाचा फलंदाज देखील ठरवला असेल की जेवढ्या धावा येते ना दीपकजी त्या धावा माझ्या संघासाठी खूप महत्वाच्या असणार आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा जमा करणार या मैदानावरती या खेळपट्टीवरती. हो या ठिकाणी आपण काय गती परिवर्तन पाहिलं. 1 धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न. आणि हा चेंडू असणार आहे सर वाईड आहे ना. एकूण 3 धावा मिळणार आहेत या चेंडूवरती. धावसंख्या 3 ने पुढे सरकली. 47 धावा धावफलकावरती आहेत. धावा येणं गरजेचं आहे कारण मोठा सामना आहे 2 संघादरम्यान, 2 तालुक्यांचा. या ठिकाणी हा द्वंद्व युद्ध या सीएम चषकाच्या माध्यमातून मुरावाडी मैदानावरती आपण अनुभव होतोय. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हुलकावून दिले. क्षेत्राच्या मस्तक पे दस्तक देते विकेट. सीमारेषे के बाहर 4 रन गेली आहे. जर आपण खेळाडू पाहिले ना अंडर 19 आहेत. फलंदाज देखील अंडर 19 आहे, गोलंदाज देखील अंडर 19 आहे. म्हणजे 2 उदयोन्मुख खेळाडू मध्ये ही लढत आहे. अफलातून हेलिकॉप्टर उडवलंय, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर. षटकार. डीजे
मध्ये आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या 82 धावांचा उच्चांक पाहायला मिळालं. आता मात्र किती धावांचा उच्चांक होणार? आतापर्यंत 57 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेटने मारा करतोय या ठिकाणी. पाहायला कमबॅक केलं. शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव आलाय. धावफलक जर पाहिलं ना तर धावफलकावरती 57 धावा पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी नाण्याच्या दोन बाजू असतात. नाण्याची पहिली बाजू आपण पाहिली, ज्या पूर्वार्धामध्ये आपण धावा पाहिल्यात ना, मरू आई जिते जितू आई जिते या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकाची जमावले ती म्हणजे 57. जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने जो सागर सम्राट न्हावे संघाने निर्णय घेतलेला नाणेफेक जिंकून की आपण समोरच्या संघाला धावा करण्यासाठी पाचारण करूया आणि धावा रोखण्याचा प्रयत्न देखील होणार करूया. मात्र या ठिकाणी 57 धावा धावफलकाची लगावल्या गेल्या आहेत आणि 58 धावसंख्येची गरज असणार आहे सागर सम्राट न्हावे संघाला. तर या उत्तरार्धामध्ये या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने पार होईल हे ऐकण्यासाठी मी मायक्रोफोन घेऊन जातो आमचे सहकारी समालोचक अतिश सारळे वरवटणे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद वहीर साहेब. अतिशय सुंदर प्रकारचा आवाज आपण पाहिला. हॅलो, आकाश तांडेल आपल्या संघासाठी या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत प्रशांत मडवी यांच्या माध्यमातून. ते इथे येऊ शकले नाही, जवळ लागते आहेत निडीला, मात्र काही कामानिमित्त येऊ शकत नाही. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा आल्यात. बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू सतीश. पहिल्या फेरीतला हा चौथा सामना असणार आहे आणि निश्चितच फर्स्ट इनिंग मात्र झालेली आहे ती जिते या संघाची. 57 धावा या धावफलकावर लावलेल्या आहेत जिते या संघाने आणि 58 धावांचं टार्गेट, एक मोठं टार्गेट दिलेलं आहे ते सागर सम्राट न्हावे या संघाला. पंचांची कामगिरी निश्चितच आज चोख पंचांची कामगिरी पाहायला मिळते. ती म्हणजेच प्रमोदजी चोगले आणि शशिकांत राहुल पाटील यांच्या मार्फत आज एक जबरदस्त पंचांची कामगिरी या दोन पंचांकडून पाहायला मिळते. प्रमोद चोगले अतिशय दर्जेदार पंचांची कामगिरी आपल्याला करताना दिसत आहेत. प्रमोद चोगले यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर अतिशय चांगल्या प्रकारचा एक क्रिकेटपटू आहे, अतिशय चांगल्या प्रकारचा एक समालोचक आहे, अतिशय चांगल्या प्रकारचे पंच सुद्धा आहेत. ते आज त्यांनी या मैदानावर या सीएम चषकामध्ये एकच वादा प्रवीण दादा सीएम चषक 2024 मध्ये करून दाखवलाय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे या मुरावाडी गावचं. जर आपण पाहिलं तर जर कोण मयत झालं तर जे ग्रंथ वाचायचे जे काम असतं ते त्यांच्या वाणीतून ते ग्रंथ वाचन सुद्धा करतात. म्हणजे एक समाजसेवेची त्यांना भरपूर प्रचंडपणात आवड, असे निश्चितच जबरदस्त अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे प्रमोद चोगले. घेऊन जातो सामन्याकडे. चालू सामना सागर सम्राट न्हावे वर्सेस जिते यांच्या दरम्यान हा सामना पाहायला मिळतोय. 58 धावांचं टार्गेट एक सेट केलेलं आहे ते जिते या संघानं. पहिलं षटक असेल, पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरेश गावड, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर, फेन तालुक्यामध्ये नाव असलेला हा गोलंदाज येतोय. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर, फलंदाजीमध्ये आपली चमक मात्र दाखवले नाही. आता गोलंदाजीमध्ये दरारा दाखवतोय का येणारा काल निश्चितच सांगणार आहे. फलंदाजी मार्कवर निश्चितच आहे फलंदाज किशोर पाटिल. नाम तो सुना होगा, जिनके नाम में ही शोर है, ऐसे हमारी है किशोर पाटिल.
ओहो पहिला चेंडू शॉर्टपिच चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव तर निश्चितच पूर्ण करणार आहेत. एका धावेने मात्र खातं ओपन करतोय, आपल्या संघाचं खातं ओपन करतोय, वैयक्तिक खातं ओपन करतोय किशोर पाटील. हरेश कावण, किशोर पाटील यांच्यामध्ये सुद्धा एक जबरदस्त घमासान पाहायला मिळतोय. या आकाश आता ऑन स्ट्राईक, आकाश जातोय. पहिल्या चेंडूवर एक धाव निश्चितच पूर्ण करतायत, खातं ओपन करतायत. 58 धावांचं टार्गेट असताना मात्र जिते आणि सागर सम्राट नाव्या यांच्यामध्ये होणारा हा एक जबरदस्त प्रेक्षणीय सामना निश्चितच आपल्याला या सीएम चषकामध्ये पाहायला मिळतोय. ओहो काही चेंडू, काही जबरदस्त फटका, एक सुंदर वाडा शॉट यार, वाडा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. षटकार कमान डीजे. आणि ते फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत होतोय. पाहुणे कोण आहेत? पाहुणे कोण आहेत तर प्रसाद दादा भोईर येत आहेत. या पेण तालुक्यामध्ये, या रोहा तालुक्यामध्ये ज्यांचं नावाची गाजा वाजा होते असे एक जबरदस्त व्यक्तिमत्व या विभागामध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखला जातोय. असे एक जबरदस्त उद्योजक प्रसाद दादा भोईर यांचं सीएम चषक मध्ये एकच वादा प्रवीण दादा सीएम चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. तसेच पलसगावचे मिस्टर डेप्युटी ज्यांना म्हटलं जातं असे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, दमदार व्यक्तिमत्व चंद्रकांतजी फालेकर, मिस्टर डेप्युटी ज्यांना म्हटलं जातं चंद्रकांतजी फालेकर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तसेच बाबूशेठ तांबोली, तसेच गंगाराम पारंगे, तसेच उत्कृष्ट समालोचक पुंडलिकजी ताडकर यांचं सुद्धा स्वागत होतंय. पुंडलिकजी ताडकर, प्रसाद दादा भोईर यांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांना समाजसेवेची खूपशी आवड, एक उद्योजक म्हणून त्यांनी खूप मोठं नाव निश्चितच पूर्ण केलं आणि त्यानंतर आपल्या गावासाठी, आपल्या विभागासाठी निश्चितच एक समाजसेवेची जी आवड आहे ती आवड. डीजे 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 थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. समाजसेवेची जी आवड आहे ती आवड निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. आज भाजपाच्या या पक्षामध्ये निश्चितच आहेत असे प्रसाद दादा भोईर, त्यांच्या समवेत चंद्रकांतजी फालेकर आलेले आहेत, किशोरभाई म्हात्रे आहेत, श्यामकांतजी नेरपगार आबा सुद्धा उपस्थित आहेत, पुंडलिकजी ताडकर सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आज इथं मात्र मान्यवरांची उपस्थिती मात्र या चषकाला लाभत आहे. या सरमाट सुंदर चेंडू येतोय हरेश याचा, चांगले षटक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर एक, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र 3 जे चेंडू टाकले ते सुंदर प्रकारची चेंडू आपल्याला हरेश कावंड आपलं कसब दाखवताना दिसतोय या मैदानावर, या चषकामध्ये. ओहो आता मात्र हा चेंडू उडवलाय आणि चेंडू जाणार का सीमा पार. यस, दॅट इज अ 6. आणि या 7 धावाने धावसंख्या मात्र वाढली, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे 15 या धावेवर. कम ऑन डीजे.
मध्ये निश्चितच प्रसाद दादा भोईर यांचं स्वागत झालंय. जर आपण पाहिलं तर शिहू, चोला, जांभूलपाडा या सर्व विभागामध्ये साई दर्शन त्याने निश्चितच 12 बसेस उपलब्ध करून दिल्या आणि आपल्या विभागामध्ये सर्व भक्तांना साई दर्शन घडवून आणलं. असे प्रसाद आज सुद्धा 12 गाड्या गेलेल्या आहेत. असे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे प्रसाद दादा भोईर. खरंच दादांचं नाव हे खूप मोठं होताना दिसतोय, कारण त्यांचे विरोधक सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा करतात. असं एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला या पेण विभागामध्ये, रोहा तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे असे श्री प्रसाद दादा भोईर घेऊन जातोय सामन्याकडे. चालू सामना आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 15 आलेले आहेत. 58 धावांचा टार्गेट असताना मात्र जो रिक्वायर रन रेट आहे तो रिक्वायर रन रेट पहिल्या षटकामध्ये निश्चितच अचीव केलाय. गोलंदाज रुपेश, ओहो काय चेंडू टाकलाय, काय वेग होता, सुंदर प्रकारचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश मार्फत. खरंच एक चांगली चेंडू ची निश्चितच सांगता केली या गोलंदाजानं. सुंदर प्रकारचा चेंडू टाकलाय, फसवलाय आकाश याला. आहा, आता मात्र हा शॉर्ट पिच चेंडू आणि फसलाय का? यस, पकडलाय खेळ आणि संपलाय 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 खेळ. कम ऑन डीजे. Out of the fuck. Oh my god, what a shot. Come on DJ. करत होता त्याला मात्र फलंदाज बोलतोय मी सुद्धा चिल करेन. काय गोलंदाजी करत होता त्याला मात्र एक जबरदस्त कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये एक जबरदस्त फटका म्हणावा लागेल. या 7 धावाने मात्र या मॅच मध्ये निश्चितच मॅच ऑन ठेवत आहे हा खेळाडू. डावखुरा फलंदाज स्वराज. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ हे तुल्यबळ संघ या व्यावसायिक खेळामध्ये निश्चितच ज्याने आपलं नाव कोरलं आहे असे हे दोन्ही संघ आहेत. आणि रोहा तालुक्यामधला
नाहवा साई सम्राट न्हावे हा संघ आणि जिथे म्हणजे फेण मध्ये म्हणजे एकीकडे रोहा एकीकडे फेण असं हे दोन जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा एक जबरदस्त घमासान जबरदस्त युद्ध पाहायला मिळतोय. ओहो आता मात्र फुलटा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय गेलाय तारा 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 मंडल कमान डीजे. वाद जो गोलंदाज आपल्याला वाटलं होतं दोन चेंडू टाकल्यानंतर एक जबरदस्त गोलंदाज आहे त्या गोलंदाजावर निश्चितच आता मात्र आक्रमण आता मात्र हल्ला बोल करतोय हा फलंदाज. दोन चेंडू दोन ऑन हॅट्रिक षटकारांच्या हॅट्रिक वर आणि हा षटकारांचे हॅट्रिक करतोय का पहिली हॅट्रिक ठरणार का. यस पहिली हॅट्रिक ठरतोय. डावखुरा फलंदाज स्वराज्याच्या बॅटिंगमधून निघालेला 3 लगातार सिक्स एक जबरदस्त फलंदाजी कमान डीजे. धन्यवाद डीजे. आहा आता मात्र सुंदर चेंडू येतोय आणि या षटकाची मात्र सांगता होते. षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या. काही जबरदस्त सामना होतोय. अजून हे मॅच जिवंत ठेवली या गोलंदाजाने निश्चितच चांगली सुरुवात केली होती परंतु तेवढाच प्रत्युत्तर तेवढाच हल्ला बोल केला आणि निश्चितच मॅच ऑन ठेवली. स्वराज यानं 3 लगातार 3 षटकार ठोकलेत 3 रो मध्ये. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र उर्वरित 12 चेंडू 24 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय रोहित म्हात्रे. स्वतः कर्णधार येतोय. कर्णधार चेंडू हातामध्ये घेतोय आणि स्वतःवर विश्वास दाखवतोय. आता मात्र संघर्ष करावा लागेल. संघर्षामध्ये हा गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करणार निश्चितच बघूया. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न जो सोडतो तो माणूस नाहीये. आता मात्र हा प्रयत्न करतोय का आपल्या संघासाठी कारण 12 चेंडू 24 धावांची गरज. बारा चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर चेंज येतोय. कर्णधार रोहित म्हात्रे येतोय. रोहित म्हात्रे आणि सलामीला आलेला किशोर पाटील. अजूनही शोर मचवत नाही आहे किशोर. या सर्वाड रोहितचा हा चेंडू आज पंचांची भूमिका निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. राहुल पाटील आणि प्रमोद चोगले अतिशय सुंदर प्रकारची पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळत आहे. बारा चेंडू 23 धावांची गरज आणि हा वाईट चेंडू घोषित केलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे आणि पंचांचा आदर करायचा आहे. फलंदाजांना रिक्वेस्ट असेल सर्व संघांना रिक्वेस्ट असेल जो पंचांचा निर्णय असणार आहे तो पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. आणि हा वाईट चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. या दरम्यान पुन्हा एकदा उडवलाय चेंडू हवेत आहे.
चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र झेल मात्र सोडतोय. दोन एकच धाव इथे कंप्लीट करताना दिसतोय फलंदाज किशोर पाटील. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते. एका धावेने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 36 या धावेवर. आता उर्वरित 11 चेंडू 22 धावांची गरज. उलटी गिनती सुरू होताना दिसतोय. 11 चेंडू 22 म्हणजे जवळ 12चा रिक्वायर रन रेट आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज. ओहो, सुंदर चेंडू पाहायला मिळालाय. रोहित मात्रे याचा पूर्णपणे सरप्राईज केलं होतं. हलक्या हाताने मात्र खेळून काढलं स्वराज्यानं आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या धावेवर. रोहित मात्रे खरंच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू मध्ये सुंदर प्रकारची गोलंदाजी ही त्याच्याकडून पाहायला मिळाली. आहा, शॉर्ट पिच चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? यस, पोहोचलाय. आणि 1 धाव, दुसरी धाव आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या धावेवर. आता मात्र 9 चेंडू 19 धावांची गरज. 9 चेंडू 19 धावांची गरज आहे. किशोर पाटील स्ट्राईकला येतोय. आता किशोर पाटील अजूनही कुठल्याही प्रकारचा धमाका त्यांनी निश्चितच दाखवलाय नाही. आता दाखवणार का? यस, दाखवलाय. सरळ रेषेत एक जबरदस्त स्ट्रेट ड्राइव्ह येतोय. ब्युटिफुल स्ट्रोक, लुकिंग लाईक वाव. कमांड डीजे. जो सामना होता तो आता मात्र समीकरण जाऊन पोहोचलाय 8 चेंडू 13 धावेवर. जबरदस्त फलंदाजी. ओहो, आता मात्र पंचांना 2 हात फैलावायला निश्चितच पुन्हा एकदा सांगत आहे. थोडासा दडपण येतोय, थोडासा प्रेशर येतोय. प्रेशरची बादली मात्र निश्चितच रोहित म्हात्रेच्या डोक्यावर पडतोय. प्रेशर येतोय आणि प्रेशर सिच्युएशन मध्ये आहे तो रोहित. आहा, आता मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला. खरंच सुंदर चेंडू पाहायला मिळाला आणि पंचांना मात्र निश्चितच जोराचा अपील आहे. विश्वास आहे गोलंदाजाला, परंतु पंच आता मात्र निश्चितच आणि हा थर्ड अंपायर कडे निर्णय देण्यात आलेला आहे. श्री साई लाईव्हचे आणि पंचांना थर्ड अंपायर आहे ना, फक्त रनआउटचा देण्यात येणार आहे. त्यामुळे जो निर्णय असेल तो ऑनफिल्ड जे अंपायर आहेत तो निर्णय आपण द्यायचा आहे. आणि पंचांचा निर्णय अंतिम ठरतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोचलेली आहे 46. अजूनही 12 धावेंची गरज आहे. 7 चेंडू 12 धावेंची गरज. या दरम्यान किशोर पाटील फसलाय का? टायमिंग झाला नाही का? आणि टायमिंग झाला नाही. किशोर पाटीलला माघारी धाडलाय. रोहित म्हात्रेनं मॅच अजूनही ऑन ठेवली आहे. मॅच पूर्णपणे जिवंत ठेवलेली आहे. कारण 8 चेंडू 12 धावेवर होता. 2 चेंडू त्यांनी काढले आणि निश्चितच जो सामना 8-12 वर होता, 7-12 वर होता, तो आता मात्र 6-12 वर गेलाय. मॅच ऑन ठेवले. काय जबरदस्त सामना होतोय. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना होतोय. सागर सम्राट नावे एकीकडे रोहा, एकीकडे फेण यांच्या मध्ये हा सामना पाहायला मिळतोय. मूवी
मोवीफ येतोय फलंदाजीसाठी. किशोर पाटील नंतर सेकंड डाऊन साठी आलेला फलंदाज मोवीफ. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज मयूर. मयूर आता मात्र आपल्या संघाला मॅच विनर ठरणार, गेम चेंजर ठरणार का? कारण 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. सामना उत्कंठावर्धक होतोय, सामना रोमांचक होतोय, सामना रोमहर्षक होतोय. क्रिकेटचा थरार रंगलाय या मैदानावर, या मुरावाडीच्या मैदानामध्ये. सीएम चषकामध्ये एकच वादा, प्रवीण दादा या सीएम चषकामध्ये जबरदस्त सामना होताना दिसतोय. एक अप्रतिम सामना होताना दिसतोय, एक अप्रतिम सामना रंगताना दिसतोय. या मैदानावर 7 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज मयूर. परंतु स्ट्राईकला जो फलंदाज आहे ना, एक जबरदस्त फलंदाज स्वराज. या दरम्यान स्वराचा फटका सुद्धा फसला होता, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. तिकडे क्षेत्ररक्षक आहे ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव, दुसरी धाव आणि दुसरी धाव पूर्ण होतोय. जो समीकरण 6-12 वर होता तो आता मात्र 5 धावेवर, 5 आणि 10 धावेवर गेलाय. 5 चेंडू 10 धावेंची गरज. जोपर्यंत स्वराज आहे तोपर्यंत आपलं राज निश्चितच आपली दादागिरी दाखवतोय का? हा फलंदाज निश्चितच ज्याने 3 षटकार ठोकून या मॅच मध्ये निश्चितच आणलंय, जवळ मॅच घेतलंय. आणि आता येणारे 5 चेंडू मध्ये कशा प्रकारे खेळ करणार सागर सम्राट नावे हा संघ. गोलंदाजी मार्कवर निश्चितच मयूर आहे. मयूर 18 नंबरचा हा खेळाडू जिथे संघाचा एक लाभदायक ठरणार का गोलंदाज. एक सीएम चषक आपण पाहतोय, एक सुंदर प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. नागोठणे विभागामध्ये मोठा मॅचेसचा निश्चितच आयोजनचा मान प्रवीण ताडकर यांना केला. या दरम्यान चेंडू उडवलाय, चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक निश्चितच पोहोचत नाहीये. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बाद होतोय. खेळाडू मात्र बाद देतोय. चुकीचा कॉल म्हणावा लागेल. हा चुकीचा कॉल जिवारी लागणार का? येणारा काल निश्चितच सांगून जाणार आहे. एका धावेने धावसंख्या मात्र वाढली, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 19 धावेवर, 49 या धावेवर. आता मात्र आदर्श येतोय, थर्ड डाऊन साठी आलेला फलंदाज आदर्श. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. सामना पैसा वसूल होतोय, सामना जबरदस्त होतोय. सन्माननीय अंकुशजी सुटे उपस्थित झाले आहेत. अंकुशजी सुटे यांचं सीएम चषकामध्ये एकच दादा, प्रवीण दादा सीएम चषक 2024 मध्ये सरचे स्वागत. या दरम्यान आता मात्र फलंदाजाला निश्चितच विचारामध्ये टाकलाय, विचार विनिमय करावा लागलाय. निर्धाव चेंडू टाकून आता उर्वरित चेंडू 3 धावांची गरज 9. एक जबरदस्त सामना रंगताना दिसतोय या मैदानावर. एक बेहतरीन मॅच, आजच्या दिवसामधला एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. नावे सम्राट वर्सेस जिते यांच्या दरम्यान. या दरम्यान आता मात्र हा खेळून काढलाय ऑन साइडच्या दिशेने. एक धाव, दुसरी धाव आणि एका धावेवर इथे समाधान मानावं लागतोय. गेम चेंजर ठरणार का हा गोलंदाज? त्याच्या हातामध्ये भवितव्य होतं, त्याच्या हातामध्ये भविष्य होतं जिथे संघाचं. त्याने आतापर्यंत 4 चेंडू अतिशय सुरेख प्रकारचे टाकलेले आहेत. मॅच पूर्णपणे आपल्याकडे येऊन ठेवलाय. आता उर्वरित 2 चेंडू 8 धावांची गरज आणि कंपल्सरी चेस. या स्पर्धेचा जो नियम आहे तो नियम असा आहे की कंपल्सरी चेस करावे लागणार. जे सेकंड इनिंग जे असणार आहे त्या संघाला जो टार्गेट देण्यात येणार आहे तो टार्गेट मात्र अचीव करावे लागेल, तरच तो संघ विन होईल. 2 चेंडू 8 धावांची गरज असताना आदर्श हा फटका ठोकलाय का?
आता मात्र 2 चेंडू 8 धावेवर जो सामना थांबला होता तो सामना थांबलाय. 1 चेंडू 2 धावेवर हृदयाची धडकन तेज होताना हृदयाचे ठोके ठाक 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 करताना आता मात्र सामना कोण जिंकणार कोण जिंकणार कोण जिंकणार जिते की नावे नावे की जिते. एकीकडे रोहा तालुका एकीकडे पेन तालुका इकडे मात्र मॅच असा रंगलाय रंगलाय. सीएम चषक 2024 मध्ये एकच वादा प्रवीण दादाच्या या टुर्नामेंट मध्ये सीएम चषकामध्ये हा मॅच बॉल आहे. जिते आणि सम्राटचा मॅच बॉल आहे. हा मॅच कोणाकडे जाणार भविष्य कोणाकडे जाणार या मॅचचा कौल कोणाकडे जाणार हा सामना कोण घेऊन जाणार या मॅचचं भवितव्य मॅचचं भविष्य ठरणारा हा गोलंदाज की फलंदाज कोण ठरणार नायक तर कोण ठरणार खल 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 नायक. येणारा बॉल सांगून जाणार आहे आपल्याला नावे की जिते. आता मात्र जो गोलंदाज आहे ना त्याला काय वाटत असेल आणि आता मात्र फलंदाज आहे ना त्याला काय वाटत असेल त्यांची हृदयाची परिस्थिती काय असेल. हा प्रेशर मध्ये मॅच गेलाय. जो सामना निश्चितच आपल्याला वाटला होता की सागर सम्राट हा सामना घेऊन जाणार आहे परंतु नाही आहे. जिथे संघाला कमबॅक करणं माहित आहे बाउन्स बॅक करणं माहित आहे आणि निश्चितच त्यांनी चांगला बाउन्स बॅक केलं परंतु 2 चेंडू 8 धावेवर जो सामना थांबला होता ना तो सामना आदर्शाने निश्चितच आपल्या मुठीमध्ये घेतलाय. आता कुठला संघ आपला सामना मुठीमध्ये घेतोय 1 चेंडू 2 धावा त्यांची गरज आहे ती या सामन्यामध्ये सागर सम्राट नावे या संघाला. चेंडू पडलाय आणि हा ठोकलाय मॅक्सिमम सागर सम्राट नावे ठरतोय या मॅच नंबर 1 मध्ये निश्चितच विजयी होतोय. आदर्श क्या बात आहे आदर्श. 2 चेंडू 8 धावांची गरज असताना दोन्ही चेंडूवर त्याने दाखवलंय की मी आदर्श आहे या विजयाचा आणि विजयाचा आदर्श ठरतोय नावा सम्राट सागर सम्राट नावे हा संघ. हॅलो असा हा सामना अप्रतिम दर्जाचा शेवटच्या क्षणापर्यंत